मॅन शुभगमन झालाय. पिंट्या भोईरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थान बनवतो. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलेला, पहिल्या चेंडूला वेडकावून दिलाय खाऊखोण क्षेत्रामध्ये 4 धावेंसाठी. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड ऑफिल केली आहे, फिंगर ऑफ, फलंदाज फेल, बॅक टू डगआउट. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न आपण विश्वकर्माच्या माध्यमातून पाहिला, परंतु दीर्घा चेंडूचे होते सांगता अफलातून गोलंदाजी, अप्रतिम अमेझिंग डिलिव्हरी गोलंदाजच्या माध्यमातून केली जाते. पहिला षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीतील आपण शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. दरम्यान इनिंग ब्रेकमध्ये आपण लकी ड्रॉ करणार आहोत. 5 संघांमध्ये नक्कीच एका संघाला मात्र पुढील सामन्यामध्ये वाटचाल दिली जाईल. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफूट लावून पंच करण्याचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, दूरवर क्षेत्रात पोहोचण्याचा प्रयत्न करीत पंचांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल, सीमारेषा पार, 4 धावा. खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा पुरेपूर वापर करण्यात आला होता. अगदी 2 चेंडू 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, त्यांना चेंडू मात्र जातो सीमारेषा पार, चौकार. एक चेंडू मात्र अजूनही शिल्लक असेल. काय अफलातून फलंदाजी केली जाते. 2 चेंडूमध्ये 2 चौकार लागोपाठचे खेचले गेलेत. अर्थात चिंटूच्या माध्यमातून ही जण हॅट्रिक चान्स, अगदी हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चिंटू जरूर पहिल्या चेंडूवरती चौकाराला त्यानंतर महत्वाची विकेट प्राप्त झाली, परंतु चिंटू मात्र त्याची बॅड आक्रमकता दाखवते. एक परावर्तित सिलेक्शन आणि परावर्तित फटके मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्याने केले जातात. सध्याच्या घडीला नक्कीच एस्टनचा वेध घेणारा चेंडू, यू मिस आय विल बी डेफिनेटली इट, फलंदाज फेल, बॅक टू जर हॅट्रिक षटकार जर खेचली गेली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच जगन्नाथ पाटील यांचा आपण संघ पाहतोय. श्री गजानन डेबल्स मांडा, नक्की याच संघाने मात्र टिटवाला धमाका प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याची वर्णी लागली. तसेच ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग विजेता पद नक्कीच याच संघाने मात्र पटकावला होता.
दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली, ऑन ड्राईव्हचा फटका, 2 क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील तत्पर, अगदी एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागले. नॉस्ट्राकेनचा फलंदाज दिंडा की त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलं की चेंडू मात्र सहजरित्या कॅरी केले जाऊ शकेल आणि त्या अनुषंगाने मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. धावसंख्येचा विचार धावसंख्या पोहोचली आहे 13 आकड्यावरती. 4 षटकाचा सामना, 4 षटकामध्ये कुठेतरी 60+ धावा जोडाव्या लागतील. सामना मात्र मित्रांनो फास्ट केल्याचा अगदी पाळगत तर आज थोडासा कुठेतरी उशीर आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान खराब चेंडू, अगदी पाहायला गेलं तर स्टनचा वेध घेणारा चेंडू. दरम्यान डायरेक्ट हिटची संधी, परंतु फेकी चांगली नाहीये. बॅकअप खराब पाहायला मिळतोय. सेकंड अटॅम्प मध्ये मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न केला होता, तत्पर मिळतील या. नक्कीच पंचांनी जर रेफर केला रिव्ह्यू साठी तर नक्कीच रिव्ह्यू घेतला जाईल, याची दखल घ्यायची. कारण का स्पर्धा एका मानाच्या आणि सन्मानाच्या आपण पाहतोय. नैतिक स्पर्ध कोंढेरी आयोजित धर्मवीर चषक 2024चा हा पर्व. नक्कीच या पर्वामध्ये अनेक संघ दिग्गज आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲक्शन मध्ये उद्याचा शेवटचा दिवस, मेगा फायनलचा डे. नक्कीच पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायर घेतलं गेलाय, चेक केलं जाईल. अगदी आपण पाहणार आहोत नो चेंडू असेल की नाही. नक्की चेक केलं जात आहे, बिमर असेल की नसेल आपण थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केला जातोय. नक्कीच चेक केला जातोय. अगदी पालकाला तर वेट करायचं आहे दोन्ही संघांनी. नक्कीच थर्ड अंपायर हिरामन खरकर यांच्या माध्यमातून डिसिजन चेक केला जातोय. नक्कीच मात्र थर्ड अंपायरचा डिसिजन येतोय नो चेंडू असेल. नक्कीच पंच नो प्लस किती धावा असतील. नक्कीच मात्र जयकडे सुवर्ण संधी असेल
3 चेंडूमध्ये 3 षटकार जर खेचले घेतले तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक मनोज भाकरे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. फ्री चेंडू असेल पुढचा. अगदी पाहायला गेलं तर धावसंख्येचा विचार धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा पाहिल्या, त्यानंतर पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर 9+2 धावा आपण पाहिल्या आहेत. पुन्हा एकदा फुल लाईनचा चेंडू आहे. अगदी डाऊन दी बॉल क्षेत्राच्या पोहोचण्याचा प्रयत्न करेल, परंतु नोटचा फ्रीटचा चेंडू असणार आहे. नक्कीच फलंदाज मात्र सहजरित्या 2 धावा मात्र पूर्ण केल्या. कुठेतरी अशा प्रकारच्या चुका आपण पाहत असतो. मागील चेंडू जो नो फेकला गेला होता, अगदी हाईट फॅक्टर मॅटर केला आणि त्या अनुषंगाने मात्र या चेंडूवरती विकेटची प्राप्ती झाली असती, परंतु फ्री हिटची बिजवानी असताना कुठेतरी जयेश राजेला मात्र 2 धावा सहजरित्या प्राप्त करताना पाहतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना चांगली फलंदाजी जरूर मैदानाच्या आतमध्ये केली जाते श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघाच्या माध्यमातून, परंतु तेवढी ताकदीची धारदार फलंदाजी मात्र करावी लागेल. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तेज तरार भन्नाट वेग मात्र प्रेमच्या माध्यमातून हाताळला गेलाय आणि डॉट चेंडूची होते सांगता. तर का प्रेमचा जर विचार केला तर अनेक सामने मात्र या गोलंदाजाने आणि बॅटिंगच्या माध्यमातून जिंकून दिलेत आणि तेच प्रयत्न मात्र आज या धर्मवीर चषकामध्ये प्रयत्न करताना पाहतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं तर यश प्राप्त करतोय. टार्गेट हिटची संधी, परंतु बॅकअप तेवढ्या ताकदीचं प्राप्त होतं आणि निर्धाव चेंडूचे सांगता लागोपाठचे 2 चेंडू मात्र निर्धाव खेळून काढले. जरूर एक चेंडू मात्र खराब फेकला गेला, त्यानंतर कमबॅक जरूर प्रेमच्या माध्यमातून केला जातोय. कारण का समोर एक जयेश राजे आणि जयेश राजेला माहिती आहे की समोर चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी एक धाव देऊन मात्र स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं असेल, कारण नॉनस्ट्राईक एंडला एक बलाढ्य फलंदाज आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा गॅलरीमध्ये केल्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी, मात्र मोठा मासा जरूर दिंडा धावबाच्या स्वरूपात बाद झाला असता तर डायरेक्ट हिट जर लागलं असतं तर अशा प्रकारचं चित्र कुठेतरी जोखीम भरीत धाव घेण्याचा प्रयत्न केला. अशा धावांची आवश्यकता असेल का, अनेक प्रश्नचिन्ह मात्र जगन्नाथाच्या मनामध्ये निर्माण झाले असतील. धावसंख्येचा विचार धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावरती. नक्कीच मात्र जयेश राजेचा विचार केला तर नक्कीच षटकारांसाठी आणि बक्षिसांचा मात्र वर्षाव केला जातोय. त्यांचे मामा अर्थातच कामत यांच्या माध्यमातून 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. मनोज भाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर मारले गेले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तसंच अक्षय पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मात्र टायमिंग कुठेतरी जास्त आपण खर्च करतात. अटाली संघाला शेवटचा अर्निंग कॉल असेल की आपण खूप टाइम खर्च करतात. ही स्पर्धा एक मानाच्या आणि सन्मानाच्या आपण पाहतोय, त्या अनुषंगाने कुठेतरी एक स्पीडअप करावा लागेल. कारण का अजूनही दुपारचा सत्र ओलांडून गेलाय आणि पहिल्या फेरीतील मात्र मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जरूर इनिंग ब्रेकमध्ये आपण लकी ड्रॉ करणार आहोत 5 संघांमध्ये. एका चिठ्ठीवरती नाव आपण पाहणार आहोत महाराज आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव असेल जेपीपी मांडा, तिसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव असेल अर्थातच पाहायला गेला तर अरबी वरब आणि चौथ्या चिठ्ठीमध्ये नाव असेल मल्यानी आणि एका चिठ्ठीमध्ये नाव असेल विजेता संघ. नक्कीच ड्रॉ केले जातील, काही शंका नाही आहे. दरम्यान चालू असलेले बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी जरूर केली जाते, परंतु प्रेमने कौतुक करावं लागेल. प्रेमच्या ज्या पद्धतीने गोलंदाजी करून वैयक्तिक 7 धावा मात्र खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये जरूर 12 धावा आल्या, त्यानंतर 7 धावा. 2 षटकाचा वावगी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पाहायला मिळते 19 आकड्यामध्ये. तिसरा षटक मार्गस्थ असताना नवीन गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, अगदी पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु भरपूर चेंडू बाहेर असण्या कारणाने नक्कीच मात्र पंचांचा इशारा होतोय वाईट चेंडू असेल. कुठेतरी दबाव प्रेशर पहिल्या चेंडूपासून प्रयत्न करण्याचा क्रिएट करण्याचा प्रयत्न जयेश राजेच्या माध्यमातून केला जातोय, कारण अशोक डिंडाला मात्र जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये वळण घेताना पाहत असताना मात्र मखमाली स्पर्श जयेश राजेच्या माध्यमातून टच केलाय. तत्पर मिळालेली 1 धाव. कारण का माहिती आहे नॉस्ट्राक एक चांगला फलंदाज आहे अशोक डिंडा, ज्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजच्या नक्की टुर्नामेंट आपण पाहायला गेलं तर
एमपीएल मध्ये पटकावला होता तोच खेळाडू अर्थातच अशोक दिंडा मात्र स्ट्राईक एंडला आपण खेळताना पाहिला. फार सारे चेंडू खेळू शकला नाहीये अशोक दिंडाचा. विचार 2 षटक समाप्त झाले तर त्यानंतर कुठेतरी स्ट्राईक एंडला आपण त्यांना पाहतोय. पुन्हा एकदा लो फुलट चेंडू डायरेक्ट हिटची संधी अपील केली आहे. फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट. टाइमला आपण पाहिला धावसंख्येचा विचार धावसंख्या स्थिर पाहायला मिळते अर्थातच 21 आकड्यावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक असतील. इथून मात्र धावांचा डोंगर पार करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू तर काही पे निगाह आहे और काही पे निशाणा लावण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू पाहला तर आउट स्विंग करण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूच्या वेळी सांगता वारंवार कुठे ना कुठे धावसंख्या मात्र स्थिर पाहायला मिळते 22 आकड्यावरती. कुठलाही फलंदाज मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकत नाहीये. चांगली गोलंदाजी मात्र अटल संघाच्या माध्यमातून केली जाते. चांगला अभ्यासक्रम करून हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहतोय. ज्या पद्धतीने अलीकडेचा जर विचार केला तर मागील हंगामामध्ये जगन्नाना यांच्या संघाने मात्र अनेक स्पर्धा मात्र गाजवून सोडल्या आहेत परंतु या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकत नाहीये. जयेश राजे काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. जयेशचा विचार करता वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत त्याच्या माध्यमातून जोडल्या गेल्या. अशा पद्धतीच्या धावा जर आपण करत असाल तर कुठेतरी आपला संघ मात्र पराभवाच्या आश्रयाकडे जाऊ शकतो. कारण का ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर 4 ते 5 षटकाचे सामने असतात आणि त्या षटकांमध्ये कुठेतरी प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकाराची आवश्यकता असते आणि ते चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये घडताना दिसत नाही. धावसंख्येचा विचार धावसंख्या स्थिर 22 आकड्यावरती. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या स्थिर 22 आकड्यावरती. उर्वरित 7 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 18 ते 20 धावा जरूर जोडाव्या लागतील. एक सर्वजनक स्कोअर उभा करायचा. दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थांबला नाही. स्टँड ऑन डिलिव्हर चेंडूला फेकून दिलाय. मांडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. पुन्हा दाडोबाटने खेळण्याचा प्रयत्न फैंच्या मधून चांगला फटका धरून सुद्धा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न करतोय परंतु खराब क्षेत्ररक्षण कावकर्ण क्षेत्रामध्ये आपण पाहायला गेला तर जिथे मात्र 1 धाव होते तिथे मात्र 2 धावा खर्च केल्या. धावसंख्येचा विचार केला ना तर नक्कीच या षटकाराच्या मागील जो शेवटचा चेंडू त्या षटकार झाला त्यानंतर मात्र धावसंख्या वेगाने फ्राय झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 आकड्यावरती. कुठेतरी अजूनही 5 चेंडू मात्र शिल्लक असतील. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू पिकअप शॉट अगदी मोहर उमटली असावी अशा प्रकारचा फटका आणि स्टँड ऑन डिलिव्हर चेंडूला फेकून दिलाय 6 धावेसाठी लॉंग
अगदी काय फटका, अप्रतिम फटका पाहतोय. फैमची बॅट मात्र आता आक्रमकता दाखवते. तर आता जयेश राजे चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर फैम कुठेतरी आपल्या संघाचा डाव सावरताना प्रयत्न करतोय. अशोक डिंडा सस्ताच बाद झाला. त्यानंतर मात्र फैमने मात्र संघाचा डाव सावरण्यामध्ये यश प्राप्त केलाय. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू दाडबॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहायला गेला तर कुठे ना कुठे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. निधाव चेंडूची होते सांगता. नक्कीच आपण इनिंग मध्ये ड्रॉ करणार 5 चिठ्ठ्या असतील. एका चिठ्ठीमध्ये नाव दडलंय अर्थातच महारल, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव असेल जेपीपी मांडा आणि तिसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव पाहणार बल्ल्यानी आणि एका चिठ्ठीमध्ये असेल आरबी वरब आणि एका चिठ्ठीमध्ये विजेता संघ. दरम्यान पुन्हा एकदा स्टेट डेलचा फटका. अगदी पाहायला गेला तर सुरेख चेंडूला खिलून काढलाय. पर कुठे ना कुठे वारंवार चुकांवरती चुका पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 आकड्यावरती. नक्कीच विनंती असेल जेडी ऋषिकेश कल्याणी गावचा एक त्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच स्पर्धा म्हटली ना तर नक्कीच या स्पर्धेचा पूर्ण श्रेय जातो जगन्नाथ पाटील असतील, स्वप्नील केने, आगाभाई, तेजस गायकर यांच्या माध्यमातून सकाळी दरम्यान आडव्या माध्यमातून होणार नाहीये चूक. पकडला जाईल फलंदाज होईल फेल. बॅक टू पवेलियन. नक्कीच विठ्ठल मोरे पोलीस दलात कार्य त्यांच्या माध्यमातून मात्र एक चिठ्ठी रिसीव्ह केली जाईल. नक्कीच आपण पाहू शकता एक चिठ्ठी जी रिसीव्ह केली जाईल त्याला मात्र बाय असेल. कोणत्या संघाचं नाव दडलं गेलंय. बल्ल्याने संघाला मात्र पुढील वाटचाल असेल. अगदी प्रकार बाय मध्ये बल्ल्याने संघाचं नाव गेलंय. 2 चिठ्ठ्या मात्र रिसीव्ह केल्या. पहिला सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत कोणत्या संघासमोर असेल. वरब विपक्ष अगदी पाहणार आहोत. वरब विपक्ष महाराल. नक्कीच एकाच विभागातील 2 संघ मात्र बिग फाईट करताना पाहणार आहोत. आणि नक्कीच दुसरी लढत असेल मांडा जेपीपी मांडा विपक्ष विजेता संघ. नक्कीच जेपीपी मांडा विपक्ष विजेता संघामध्ये लढत असेल. तर हा सामना जर मांडा संघाने जिंकला तर नक्कीच मांडा वर्सेस मांडा सामना आपल्याला पाहायला मिळेल. काही शंका नाहीये. पहिली मॅच असेल. याच्यानंतर अरबी वरब विपक्ष महारल संघ. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार होतो आरबी वरब विपक्ष महारल संघ. दोन्ही संघाच्या कळवाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं. लगेच टॉस केला जाईल. वरब विपक्ष महारल 3 षटकाचा सामना असेल.
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. आरबी वरप टीमचे कॅप्टन आणि माराळ टीमचे कॅप्टन. सागर आणि सागर आणि साधू अशी सलामीची जोडी आपण पाहत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती चिंटूला पाहत आहे. P1चं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती धाव आली एक. ह्या वेळेला घडतंय काय हाईट फॅक्टर भरपूर जास्त आणि पंच आमच्याकडे दर्शवत आहेत की हा बॉल असेल नो बॉल आणि पंचांचा पंखा देखील फिरत असताना आता खऱ्या अर्थानं साधूकडे मेजवानी आहे. अगदी मोठी संधी आहे. संधीचं सोनं करेल का? चला वरप टीमचे कॅप्टन आणि मारल टीमचे कॅप्टन टॉस साठी या आपण. फ्रीटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये घडले काय? डॉट बॉल असेल आणि सिंगल मिळेल. येस एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं टीमची टोटल 3 अंकावरती. पूर्वार्धाचा जर विचार करायचा झाला तर टीम मांडा या संघाची 43 धावा तब्बल एकवटल्या होत्या. 44 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना क्या बात आहे अफलातून इथे मैदानाच्या आतमध्ये आपली झलक दाखवत असताना आपल्या नावाची छाप सोडत असताना ज्ञानेश्वर होते त्या ठिकाणी. क्या बात आहे. अगदी जॉन्टी रूटची आठवण करून देत असताना ज्ञानेश्वरला आपण पाहिलं. अफलातून झेल. अभिषेकला आपण पाहताय काय झेल आपण पाहिला ज्ञानेश्वर याचा. अगदी संपूर्ण मांडाकरांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य देऊन जाणारा हा झेल आपण पाहिला. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती अभिषेक. ह्या वेळेला तेच तर रार आणि वेगवान गोलंदाजी आपण पाहताय. चिंटू याची निर्धाव चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. स्टील 2 टू गो. 4 चेंडूचा खेळ अद्याप संपला. 3 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. या वेळेला 5वा बॉल झेलची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज अभिषेकचा खेळ. आणखी एक धक्का लागत असताना बॅटिंग करत असताना टीम आटाळी या संघाला बॅटर आउट डिझाई. थँक्यू. क्या बात आहे. ती खरोखर पॉवरफुल आणि गोल्डन हार्ट पर्सन म्हणून यांची ओळख आहे. अर्थात ऑनफिल्ड आपल्याला पाहायला मिळत आहे जगन्नाथ पाटील. खऱ्या अर्थानं कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रांवरती भरभरून त्यांचं प्रेम असतं आणि तेच नाना आपल्याला पाहायला मिळतात ऑनफिल्ड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेमला आपण पाहत आहे तब्बल 4थ्या क्रमांकावरती. भरपूर चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल चिंटू तयार. शेवटचा बॉल या वेळेला मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय आणि इथे सलगचा दुसरा धक्का लागत असताना बॅटिंग करत असताना टीम आटाळी या संघाला तू चल मे आया अशी परिस्थिती मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आटाळी संघाचे विजयी.
क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला कमबॅक आपण पाहतोय. अगदी पूर्वार्धाचा जर विचार करायचा झाला तर कुठेतरी सुरुवातीला संयमी खेळी आपल्याला मांडा टीमकडून पाहायला मिळाली. तदनंतर आक्रमकतेचं रूप धारण केलं आणि तब्बल 43 धावा एकवटल्या गेल्या. 44चं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अटाळी संघाला आपण पाहत आहे. यस, फैजला आपण पाहत आहे बॉलिंग ट्रॅकवरती. अगदी फहीमला आपण पाहत आहे. अगदी जशा प्रकारे फहीम गोलंदाजीसाठी सज्ज झाला तशा प्रकारे इथे कॅश प्राइज देखील लागू झालाय. अर्थातच फहीमसाठी देखील कॅश प्राइज झालाय. जर फहीमने विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर अरमानजी शेख साहेब आणि पांड्याबुवा यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा रोख रक्कम कॅश प्राइज आहे. फहीम पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल या वेळेला मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर त्यानंतर एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला. थ्रो फेकी करतील तोपर्यंत एकदम एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या ही एकदम एकवटते गेली आहे. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली चिंटू याची. तिसरा चेंडू या वेळेला तिसरा चेंडू मोठा प्रहार लागवायचा प्रयत्न. फिल्डर चेंडूच्या खाली कोणती चुकी होणार नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा तब्बल 4था. बॅटिंग करत असताना टीम अटाळी या संघाला फलंदाज OUT बाटराव डिसे. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक रोहित मैदानाच्या बाहेर, एक रोहित मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना तब्बल 6व्या क्रमांकावरती रोहित पाटीलला आपण पाहत आहे. स्ट्राईक इनला धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलक 4 अंकावरती स्थिरावली आहे. या वेळेला दिशेपासून भरकटले आहेत आणि या व्हाईट बॉल पंचांचा इशारा आला. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती लागली गेली. या 5 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेला. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या वेळेला चांगला बॉल, अगदी शरीराचा वेध घेणारा बॉल टार्गेट करायचा प्रयत्न राहिला होता. बॅकअप भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळाला जगन्नाथ यांचं. एक धाव जरूर मिळेल. एक धाव एकवटण्यापासून कोणी अडवू शकणार नाहीये बॅटिंग करत असताना टीम अटाळी या संघाला. जर कोऑर्डिनेशन आपण पाहायला गेलं तर रोहित पाटील आणि साधू या 2 फलंदाजांच्या आतमध्ये बाटल आपल्याला रंगताना पाहायला मिळते. साधूसाठी हा बॉल चांगला फटका आपण पाहताय. लॉंग ऑन रिजन मध्ये चिंटू त्या ठिकाणी तैनात आहेत. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलाय. थ्रो फेकी करतायत. ॲक्युरेट थ्रो फेकी आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव. सिंगल डबलला इथे प्राधान्य देत असताना यस टॉस आपण पाहत आहे. टीम RB वरप वर्सेस मारळ या 2 टीम मध्ये आपण पाहत आहे. यासिम दादाने विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच RB वरप वर्सेस मारळ या 2 दिग्गज संघांमध्ये आपण पाहणार आहोत. बिग फाईट लढत. यासिम दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल असेल. कॉल यस RB वरप टीमचा कॉल. स्विंग द कॉइन अँड टेल इज अ कॉल. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम भारत संघानं आणि डिसिजन पेंडिंग असेल. यस माराळ संघ चला स्पीडअप करा विनंती असेल. टीम मांडा चौकार आला आणि चौकारच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचले डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये शुभ अंकावरती. अर्थातच 11 या आकड्यावरती 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती
आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 रन केला गेलाय गोलंदाज अशोक. 12 मध्ये अजूनही 33 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 33. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती केलंय भव्य स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि इथे षटकारानं स्वागत केलंय गोलंदाज अशोकचं. फलंदाज साधू याने ठोकलाय षटकार. डीजे क्या बात है. काय दर्जेदार स्वागत इथे केलं षटकारानं गोलंदाज अशोक याचा. दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा बॉल. या वेळेला दुसरा बॉल हा देखील मोठा प्रहार करायचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल एक टप्पा घेत जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा तडाखा. चौकार. ते समीकरण होतं कुठे, समीकरण आलंय कुठे. 12 मध्ये 33 करायच्या होत्या, 2 मध्ये 10 आल्यात आणि अजूनही 10 मध्ये 23 ची गरज आहे मॅच मध्ये. ह्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करायचं होतं. एक धाव आली आहे. काय फटके आपण पाहिले. सर्वप्रथम पहिल्या बॉलवरती अगदी हाफ ट्रॅकर होता, त्याला मिड विकेटच्या बाहेर भिरकावून दिलं. तदनंतर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळाला. चौकार. आणि या बॉलवरती सिंगल आली आहे. अर्थातच टीमची टोटल अद्याप जाऊन पोहोचली बॅटिंग करत असताना अटाळी या संघाची तब्बल 22 अंकावरती. अर्धा पल्ला अजूनही गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे बॅटिंग करत असताना अटाळी या संघाला. 22 बनल्यात, 22 अजूनही बनवायच्यात. या वेळेला आडव्या बॅटनं फटका खेचायचा होता. प्रयत्न फसलाय की काय, मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. अगदी या क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉलला अडवलं गेलंय. तर नंतर बघता बघता जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी तब्बल ही दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री धावा मिळतील या तब्बल 2. 24 रन्स, 24 धावा. तर बॉल शिल्लक आहेत 8 आणि धावा करायच्या तब्बल 20. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. षटक क्रमांक तिसरा षटकातील 5वा बॉल. ह्या वेळेला आडव्या बॅटनं क्या बात आहे, मैदानाच्या आतमध्ये अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी ज्या प्रकारे मेगा फिनालेमध्ये सूर्यकुमार यादवने षटकार अडवला होता तशाच प्रकारचे एफर्ट्स देखील आपल्याला पाहायला मिळत असताना गरुडी झेप घेतली आणि आपल्या संघासाठी बघता बघता तब्बल 5 धावा त्यानं सेव्ह केल्यात. एकच सिंगल मिळेल. शेवटचा बॉल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मारळ या संघाने आणि स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केल्या बॅटिंगसाठी टीम आरबी वरप या संघाला. लोवर फुल टॉस बॉल, त्याला कसा सोडेल फलंदाज साधू. आणि इथे वाघाने आपली डरकाळी फोडली आहे. इथे सिंहाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना साधूच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. बिग ब्लास्टेड स्ट्रोक. 6 रन्स. षटकार. अगदी समीकरण होता 12 मध्ये 33, तदनंतर समीकरण आला 8 मध्ये 20 आणि आता या मॅच मध्ये समीकरण आलंय. येणारे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा करायच्या तब्बल 13. 6 बॉल 13 ची गरज या मॅच मध्ये. या 6 बॉल मध्ये 13 धावा डिफेंड केल्या जातील की या 6 बॉल मध्ये 13 धावा चेस केल्या जातील, याचं उत्तर येणारी वेळ जरूर देऊन जाईल. पहिला बॉल लोवर फुलटॉस बॉल. पॅडल स्वीप केला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी बघता बघता या 2 धावा एकवटल्या गेल्यात.
यस, आटाळी संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. कुंदनदादा पाटील आणि प्रितेशदादा पाटील यांच्याकडून आटाळी संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. 6 मध्ये 13 करायच्या होत्या, 2 आल्यात आणि अजूनही 5 बॉल मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता. 5 बॉल 11ची गरज. राईट आर्म ओव्हर दी विकेटने आपण पाहत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नौशादला पाहत आहे. स्ट्रायकर बॅटर रोहित पाटील. 5 मध्ये 11ची धाव आवश्यकता असताना स्लोवर 1 हा बॉल आपण पाहत आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर रोल केले आणि पंच दर्शवत आहेत की ही धाव लेग बाईटची असेल. सिंगल आली आहे. यस, 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 4 मध्ये 10ची अजूनही आवश्यकता. एखादा मोठा प्रहार सामन्याचा चित्र बदलवेल आणि आम्ही जसं म्हटलं एखादा मोठा प्रहार तसाच आमच्या शब्दांना सलामी ठोकत असताना फलंदाज साधूच्या बॅट मधून आणखीन एक संघर्षाचा शृंगनाद करणारा हा धमाकेदार षटकार. जे सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, अगदी सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहत आहे. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम डिलिव्हरी, फॅब्युलस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अगदी शरीराचा वेध घेणारा बॉल आपण पाहत आहे. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत तब्बल 2 आणि धावा करायच्या 3. क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम आणि क्रिकेटचा कुंभमेळा आज आपल्याला खऱ्या अर्थाने टिटवाळा नगरीमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल 3ची गरज. आता खऱ्या अर्थानं कट रचले जातील. आता खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण केले जातील. प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे फलंदाजावरती, प्रेशर आहे संपूर्ण मांडा संघावरती आणि प्रेशर आहे संपूर्ण आटाळी संघावरती. 3 मध्ये 2ची आवश्यकता आहे. 2 बॉल 3 धावा, 3 धावा 2 बॉल. कोणता संघ या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करेल याचं उत्तर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेशर, प्रेशर आणि फक्त प्रेशर आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकर बॅटर आपण पाहत आहे रोहित पाटीलला, ज्यानं आतापर्यंत संयमी खेळी केली आहे. आणि नॉन स्ट्रायकर बॅटर आपण पाहत आहे साधू. 2 मध्ये 3ची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, इथे चित्र बदलत असताना पंच आपला पिसारा फुलवत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये चित्र बदलतायत. 2 मध्ये 3ची आवश्यकता असताना आधीच कर्जबाजारी आणि त्यात उष्ण शेजारी अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. दुष्काळात 13वा महिना. 2 मध्ये 2ची अजूनही आवश्यकता आहे. बॅटिंग करत असताना टीम आटाळी संघाला या 2 धावा चेस केल्या जातील की या 2 धावा डिफेंड केल्या जातील. मॅच ऑन. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर, प्रेशर आणि फक्त प्रेशर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज नौशाद याला. स्कोर इज लेवल. सामना बरोबरी सुटलाय. आधीच आपल्या बँकेमध्ये धावा कमी आहेत. त्या धावा आपल्याला वाचवायच्या सोडून इथे मात्र धावा खर्च करत असताना नौशादला आपण पाहता. 2 मध्ये 3ची आवश्यकता होती. 2 मध्ये 2ची आवश्यकता आली. तर 2 मध्ये 1ची आवश्यकता असताना एमएस धोनी स्टाईलने या मॅचला फिनिश केला. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय. बॅटिंग करत असताना टीम आटाळी या संघानं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं खूप आभार. वेल प्लेड बॉयज टीम आटाळी अँड हार्ड लक बॉयज टीम मांडा.